Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत चर्चा करणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही शिष्टमंडळात समावेश. नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला. चांदवडमधील आंदोलनाच्या वेळेस रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवेंची पोलिसांकडून धरपकड. आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवारांचा इशारा. कांदा प्रश्नी महाविकास आघाडीचा चांदवडमध्ये रास्ता रोको. गळ्यात कांद्यांच्या माळा घालत शेतकऱ्यासह नेत्यांचा क्रांती महामोर्चात सहभाग. कांद्याला किमान 24 रुपये किलो भाव देण्याची ही मागणी. विधान परिषदेसाठी नको, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तरी बैठक घ्या. रोहित पवारांची सरकारवर टीका. तातडीनं बैठक घेऊन कांदा उत्पादकांना न्याय देण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांनी आज महायुतीची बैठक बोलावली. विधान परिषदेच्या उर्वरित जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. पुण्यावरून भाजप, राष्ट्रवादी, तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अचानक दिल्ली गाठत अमित शहांची भेट. रविवारच्या शिंदे शहांच्या भेटीसंदर्भात कमालीची गुप्तता. भेटीदरम्यान शिक्षण सम्राट असलेला माजी मंत्री उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक भाजप आमदारांसोबत भाजपसाठी व्हिक्टरी साईन दाखवताना काँग्रेसच्या नगराध्यक्षांचा फोटो समोर. वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील नगराध्यक्ष भास्कर ननावरे, बंटी भांगडी यांसोबत. इराणवर अमेरिकेचा मोठा हल्ला. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ सुरुंग पेरणाऱ्या बोटी नष्ट. अब्बास बंदरावरही मोठे स्फोट. IRGCच्या बोटीवर क्षेपणास्त्र प्रक्षेपकावर अमेरिकेचा हल्ला. दिल्लीमध्ये सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ. दिल्लीतील नवीन सीएनजी दर 83 रुपये 9 पैसे प्रति किलोवर पोहोचला. कालपर्यंत सीएनजीचा दर 81 रुपये 9 पैसे इतका होता. इंधन दरवाढीचा फटका एसटीला देखील बसतोय. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास एसटीला भाडेवाढीशिवाय पर्याय नसेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट. ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा. उमेदवार म्हणून बवियाच्या क्षितेश ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता. रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची आज बैठक. विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांसंदर्भात चर्चा होणार. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत आज जिल्हा प्रमुखांची बैठक. बैठकीआधी साताऱ्यातील जिल्हा प्रमुखाचे भावनिक पत्र लिहून राजीनामा. 30 वर्ष निष्ठेने काम करून योग्य दखल न मिळाली अशी नाराजी संजय भोसले यांच्याकडून व्यक्त. नीट पेपरफुटी प्रकरणी ताब्यात असलेल्या 3ही मनीषांच्या मालमत्तांची चौकशी होणार. पेपर फोडून तिघींनी काही मालमत्ता खरेदी केल्याचा सीबीआयला संशय. सीबीआयकडून मांढरे आणि हवालदार यांच्या घराची झाडाझडती. मोठेगावकरची स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर. बॅचमधल्या विद्यार्थ्यांची सीबीआयकडून कसून चौकशी. काही विशेष डॉक्टर आणि बड्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच असल्याचीही माहिती समोर. भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खरातला पुन्हा नाशिकला पाठवणार. वैद्यकीय सुविधा आणि उपचार सुरू ठेवण्याचे कोर्टाच्या सूचना. मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या वादात दीपाली सय्यद यांची उडी. 30,000 सभासदांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवलं. निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप. अमरावती 24 तासात 7 जणांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता. बेघर बेवारस व्यक्ती उष्माघाताचे बळी ठरत असल्याचंही चित्र. अमरावती जिल्ह्यात तापमान 45 अंशांच्या पुढेच. महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचं थैमान. बुलढाणामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. नांदेडमध्ये केळीच्या बागा भुईसपाट, तर मालेगावात डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त. सिद्धविनायक मंदिर कॉरिडॉरचा आराखडा समोर. उज्जैनच्या धर्तीवरती कॉरिडॉर तयार केलं जाणार. भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कॉरिडॉर प्रकल्प हाती. कोल्हापूरच्या सोळांकूर गावात Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.